नमस्कार मित्रांनो, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आपण या चॅनलच्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया दोन्ही टीम्सचं ॲनालिसिस, जे रिस्पेक्टिव्ह बोर्ड्सने अनाऊन्स केलं आहे फॉर द 3 मॅच ODI सिरीज, जे 11 जानेवारीला पहिली एक दिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड आणि इंडियाचे जे स्क्वॉड आहे, न्यूझीलंडनी 14 मेंबर स्क्वॉड अनाऊन्स केला आहे, इंडियाने 15 मेंबर स्क्वॉड अनाऊन्स केला आहे. सगळ्यात पहिले आपण न्यूझीलंडच्या स्क्वॉडचं ॲनालिसिस करूया. खूप सारे नवे चेहरे, काहीच फॅमिलियर चेहरे. तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की ट्रेंट बोल्ट आणि केन विलियमसन या दोघांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नकारलेलं आहे. ते त्यांची अवेलेबिलिटी सीरीज बाय सीरीज बेसिसवर ठरवत असतात आणि याच कारणामुळे दोघंही या दौऱ्यावर इंडियासाठी दिसणार नाही. स्पेशली केन विलियमसन, जे इंडियामध्ये खूप फॅन्स आहे, सो त्यांच्यासाठी एक निराशेची गोष्ट असेल. बट न्यूझीलंड क्रिकेट हॅज कम टू टर्म्स विथ द ॲब्सेन्स ऑफ बोथ द प्लेयर्स, सो त्यांच्यासाठी काही ही नवीन गोष्ट नाही आहे. हेनरी निकल्स आणि डेव्हॉन कॉन्वे ओपन करतील. हेनरी निकल्स तुम्हाला आठवत असेल की हा खूप अंडररेटेड क्रिकेटर आहे. वर्षानुवर्ष त्यांनी न्यूझीलंड क्रिकेटला खूप सेवा दिली आहे आणि इंडियन फॅन्सला जर आठवत असेल तर 2019चा 50 ओव्हर वर्ल्ड कप सेमीफायनल, त्याच्यामध्ये त्यांनी 50 धावांची खेळी केली होती रॉस टेलरसोबत. सो व्हेरी अंडररेटेड. डेव्हॉन कॉन्वे खूप त्याच्यासाठी पण एक इम्पॉर्टंट सिरीज असणार आहे, कारण रचिन रवींद्र आल्यापासून डेव्हॉन कॉन्वे थोडासा साईडलाईन झाल्यासारखा आहे. आता रचिन रवींद्र इंजर्ड आहे किंवा त्याला थोडीशी रेस्ट दिलेली आहे, सो डेव्हॉन कॉन्वेसाठी एक चान्स बनतो की त्याचे क्रेडेन्शियल्स तो परत इस्टॅब्लिश करू शकेल. ग्लेन फिलिप्स ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर पहिल्यांदा ODI सामना खेळणार आहे. डॅरेल मिचलचं सिलेक्शन करण्यात आलं आहे. मिच हे हा विकेटकीपर आहे. कायली जेमिसन, जो खूप साऱ्या भयानक इंजरीज नंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कमबॅक करतोय. स्टेप बाय स्टेप न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याचा वर्कलोड वाढवला आहे. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी तो कसं परफॉर्मन्स करतो. निक केलीचं परफॉर्मन्स केलं आहे. जेडन लेनक्सला पण सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. मायकल रे, लोअर ऑर्डर बॅट्समन. क्रिस्टिन क्लार्क आणि जॉर्डन क्लार्सन बोथ बॉल इन एक्सेस ऑफ 135 किलोमीटर पर आवर्स, 140 पण हिट करतात आणि दोघंही केपेबल लोअर ऑर्डर बॅट्समन आहे. सुपर स्मॅश T20 आणि प्लंकेट शीटमध्ये जी न्यूझीलंडची डोमेस्टिक कॉम्पिटिशन आहे, त्यांनी दोघांमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे. आदित्य अशोक एक इंडियन इंटरेस्ट पण आहे. त्याचे पॅरेंट्स वेल्लोर, तमिळनाडूमधनं न्यूझीलंडला इमिग्रेट झाले आहे आणि तो आता एक लेग स्पिनर आहे. त्यांनी न्यूझीलंड म्हणजे इंडियामध्ये टूर केलेला आहे. त्याला थोडाफार तरी नॉलेज आहे इंडियन कंडिशनचं. हे बघणं औत्सुक्याचं ठरेल की तो कसं परफॉर्मन्स करतो. झॅकरी फोल्स, जो 130-132च्या वर त्याचा पेस जात नाही, बट ही हॅज दी ॲबिलिटी. तो इनस्विंग पण करू शकतो आणि आउटस्विंग पण करू शकतो. चांगला लाईन अँड लेन्थचा बॉलर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तर त्यांनी सगळ्यांना इम्प्रेस केलंच आहे, पण इंडिया विरुद्ध जे आपले टेरिफिक बॅट्समन आहे त्याच्यासोबत त्याची थोडीशी कसोटी लागू शकते. आणि मायकल ब्रेसवेल हा कॅप्टन आहे, 35 वर्षीय. तुम्हाला माहितीच असेल की लोअर डाऊन दी ऑर्डर तो चांगली इनिंग्स खेळण्यात केपेबल आहे. वर्ल्ड क्लास ऑफ स्पिनर आहे, खूप अंडररेटेड आहे आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड कायम त्याला लिडरशिप ग्रुपमध्ये ठेवतं. सो गुड ॲडिशन आणि तो आपला कॅप्टन असणार आहे. ही ऑलमोस्ट न्यूझीलंडची बेस्ट टीम आहे म्हणा. डॅरेल मिचल आहे, जो तुम्हाला डॅरेल मिचल म्हणा, कॉन्वे म्हणा, फिलिप्स म्हणा, हेच तुम्हाला थोडेसे फॅमिलियर फेसेस आहे. नाव कमिंग बॅक टू दे महत्त्वाचं ॲनालिसिस ऑफ टीम इंडिया. शुभमन गिल हॅज बीन सिलेक्टेड ॲज कॅप्टन, नो डाऊट अबाउट इट. श्रेयस अय्यरला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आला आहे. हा श्रेयस अय्यर सिलेक्टर्सच्या रडारवर 1 वर्षापूर्वी नव्हता. फक्त इंजरीजमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये येऊ शकला आणि काय त्यांनी फिनॉमिनल परफॉर्मन्स केलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्याची जागा सोडली नाही आहे. कन्सिस्टंट परफॉर्मन्सेस, वेल डिझर्वड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू श्रेयस अय्यर फॉर बिंग सिलेक्टेड ॲज व्हाईस कॅप्टन. रोहित शर्मा आणि विराट कोहली तर आहेच, ज्या दोघांमुळे प्रत्येक ODI मायन्युटली क्रिटिसाइज केली जाईल. टीम इंडिया जे पण खेळते राईट अंटील 2027 50 ओव्हर वर्ल्ड कप. KL राहुल हा विकेटकीपर आहे, नो डाऊट. रिषभ पंतचं सिलेक्शन करण्यात आलं आहे की जो ODI स्कीम ऑफ थिंग्समधनं कम्प्लिटली बाहेर पडला होता. आता मला असं वाटत नाही की तो KL राहुलला प्लेइंग 11मध्ये रिप्लेस करेल, बट ॲटलिस्ट इज इन द स्पॉट, ते त्याच्यासाठी थोडं बरं आहे. वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी हे आपले ऑलराऊंडर्स आहे. अक्षर पटेल या सिरीजमध्ये सिलेक्ट नाही करण्यात आलेलं आहे फॉर ऑब्वियस रिझन्स. मागच्या वेळेला ज्या वेळेला ऑस्ट्रेलियामध्ये अक्षर पटेलला सिलेक्ट केलं होतं, अजित अगरकरने सांगितलं होतं की रवींद्र जडेजा इज नॉट कम्प्लिटली आउट ऑफ द स्कीम ऑफ थिंग्स इन 50 ओव्हर फॉर्मॅट, आणि त्यांनी त्याचा शब्द पाळला आहे. मोहम्मद सिराजला सिलेक्शन करण्यात आलं आहे. तुम्हाला यू हॅव टू बेअर इन टू माइंड की जसप्रीत बुमरा ही सिरीज खेळणार नाही. सायटिंग वर्कलोड मॅनेजमेंट, तो T20 सिरीज खेळेल. सो मोहम्मद सिराज इज द प्रीमियर फास्ट बॉलर. हर्षित राणा, जो कायम ट्रोल होत असतो, आय डोंट नो फॉर वॉट रिझन्स एक्सेट्रा, बट त्यांचा पेस कायम चांगला असतो. तो क्विक लर्नर आहे, तो कायम त्याचे व्हेरिएशन्स डेव्हलप करायच्या मागे असतो. सो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल की तो कसं परफॉर्मन्स करतो. द बेस्ट लेग स्पिनर इन द वर्ल्ड करंटली माझ्या मते कुलदीप यादव, त्याचं सिलेक्शन तर ऑटोमॅटिक आहे.
Arshdeep Singh, who can swing the ball both ways, and Yashasvi Jaiswal is going to be as a substitute for batsman. So all in all एक वेल बॅलन्स साईड आहे टीम इंडियाची. आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द न्यूझीलंड साईड, त्यांनी किती पण फॉर एक्झाम्पल हातपाय मारले किंवा किती पण त्यांच्या ॲबिलिटीने बेस्ट परफॉर्मन्स केला, इंडियाला इंडियामध्ये हरवणं नामुमकिन आहे. अँड आय इझिली सी दॅट इंडिया विनिंग दिस सिरीज. सो तुम्हाला माझे दोन्ही टीमचे ॲनालिसिस कसे वाटले ते जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.